What if I lay down and I play dead and I stay dead? Maybe you'll get sick of being the monster out of my head, under my bed. Think you're something out of my nightmares. Standing right there. दुपारची वेळ आहे आणि सगळ्या कामापासून मी फ्री झालेले आहे. टीव्ही ऑन आहे. तर म्हटलं आज राजकुमारसोबत थोडा वेळ बोलत बसावं. म्हणजे जेव्हा यांचं बोलणं चालू असतं त्यावेळेत मी कामात असते. माझं लक्ष अर्ध तिकडं असतं अर्ध इकडं असतं आणि यांच्याशी बसून बोलण्यासाठी वेळ भेटत नाही. तर मला आज सगळ्या कामापासून फ्री झाले. म्हणजे पूर्ण घरचं स्वयंपाक, पाणी, परत कपडे, भांडे आणि फरशी पुसणं ही इम्पॉर्टंट कामं आहेत, ती आवरलेली आहेत. परत थोडीफार कपडेही फोल्ड करून ठेवायचे होते. नंतर ठेवणारे इस्त्रीचे कपडे आलेले आहेत, ते पण मला कपाटात ठेवायचे आहेत. तर अशीच घरची एक 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 कामं होऊन जातात. आपली विचार करत गेलो कामं निघत जातात. तर म्हटलं थोडा वेळ मुलांसाठी देणं गरजेचं आहे. आणि कसं आहे, अगोदरचं कसं होतं ना, दीपक राहायचा आणि दोघांची मस्ती चालू राहायची. दिवसभर एकमेकांना बोलून घेणं चालू राहायचं त्यांचं. पण आजकाल कसं आहे, दिनेश एकटा पडलेला आहे. म्हणजे दीपक आहे ट्रेनिंगवरती, दिनेश घरी एकटा बसून असतो. तर थोडासा वेळ मुलांना देणं हे पण गरजेचं आहे. आणि सोबत आम्ही इकडे शेंगा खायला घेतलेल्या आहेत. म्हणजे जी मोठी शेंगा असते ना, ते मी भाजून घेतलेली आहे. तर आजचा दिवस असा गेला. आता रात्रीची वेळ आहे आणि मी स्वयंपाकाला सुरुवात करत आहे. म्हणजे आज थोडासा लेट झाला. वरती गेलेलो होतो. इव्हनिंगची वेळ आली की मग वरती जातो आम्ही थोडा वेळ फिरण्यासाठी. आणि वरती गेल्यानंतर खाली यायचं मन होत नाही, तुम्हाला माहिती आहे. तसंच होत आहे. म्हणजे जाते मी 6 वाजता आणि विचार करते की 7 वाजेपर्यंत मला खाली यायचं आहे. पण 8-9 वाजतात आणि तसंच झालेलं आहे. आता टायमिंग सांगितलं रात्रीचे 9 वाजलेले आहेत. आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आणि जे शेंगा अगोदर भाजलेल्या होत्या त्या आम्ही खाल्लेल्या आहेत आणि यांच्यासाठी नाही आहेत, म्हणून मी परत शेंगा भाजायला ठेवले थोडेफार. आणि दुपारी येते वेळेस ककडी घेऊन आले होते. तर थोडेफार ककडी आम्ही धुवून खायला घेतलं जेवते वेळेस. आणि बाकीचे मी कवरमध्येच ठेवलेले होते. आता ते ककडी पण काढून ठेवलेले आहेत. म्हणजे एक किचनमध्ये कामं निघत जातात आणि ती वेळेत करणं गरजेचं होतं. आणि इकडे मी शेंगा पण परतून घेत आहे. आणि जसं आपण बाहेर मार्केटमध्ये वगैरे गेलो तिथं इस्त्यामध्ये शेंगा भाजल्या जातात, खूप छान खरपूस लागतात. आणि घरामध्ये तशाच पद्धतीने शेंगा भाजायच्या. म्हणजे की लोखंडी तवा मी ठेवलेला आहे. जास्त वेळ गरम असतो, जाड असल्यामुळे शेंग व्यवस्थित भाजली जाते यावरती. आणि कमी गॅसवरती मी शेंग जे आहे ना परतत व्यवस्थित भाजून घेतलेली, छान काळी होईपर्यंत. नंतर गॅस बंद केलेला आहे आणि शेंगा तव्यावरतीच ठेवलेल्या आहेत. म्हणजे छान ते खरपूस होतील. आणि इकडे मी संग भाजीची पण तयारी करत आहे. तर रात्रीच्या वेळी जास्त भाजी बनवली खपत नाही आणि जास्तीत जड पण खाल्लं नाही पाहिजे. म्हणजे मुगाची डाळ ना पचनाला खूप छान असते आणि रात्रीच्या वेळेत मुगाची डाळ ही छान असते खाण्यासाठी, म्हणून मी हीच भाजी बनवणार आहे. या भाजीमध्ये आपण मेथी, पालक टाकून बनवू शकतो. खूपच छान पौष्टिक आणि टेस्ट पण खूप छान येतो. तर मुगाची डाळ जी आहे मी स्वच्छ धुवली आणि तिकडच्या बर्नरवर मी शिजत ठेवलेली आहे. इकडे मी भात ठेवलेला आहे. म्हणजे दोन्हीकडे बनवून तयार होईल. आणि एक वेळा मी मूग डाळ चेक करून बघितली की व्यवस्थित शिजली की नाही, आणखीन शिजलेली नाही आहे. तर पातेला ठेवल्यामुळे ते जास्त वेळ लागत आहे. असं मी तोपर्यंत भाजीची तयारी करून घेते. इकडे 2 कांदे घेतलेले, 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि 1 लसूण घेतलेला आहे, 1 गड्डा. तर लसूण सोलून घेणार आहे. आणि अगोदर कसं व्हायचं ना, लसूण मी सोलून ठेवायचे 8 दिवसाचा. पण आता जेव्हाच्या तेव्हा सोलत आहे त्यामुळे भरपूर वेळ जातो त्यामध्ये. अगोदरचं कसं असतं ना, पहाटे 5 वाजता उठून मला स्वयंपाक राहायचा, म्हणून मी थोडीफार तयारी अगोदरच करायची. पण आता तसं काही नाही आहे. निवांतपणे मी स्वयंपाक करते आणि लेट पण खूप होतो. तर दिनेश मार्केटला गेलेला होता भाजी आणण्यासाठी. तर येते वेळेस चॉकलेट घेऊन आले. माझे फेवरेट चॉकलेट आहे, ते खूप आवडतात, तेच घेऊन आलेला होता. तर चॉकलेट वगैरे खाऊन झालेला. आणि भाजीमध्ये दिनेश काय घेऊन आला तर मेथीची भाजी आहे, कोथिंबीर आहे. मी पालकची भाजी आणायला सांगितलेली होती पण तिथं नव्हती असं म्हणत होता. म्हणजे जेव्हा गेल्या वेळेस भाजी आणलेला होता ना पालकची, खूप सारी खराबच निघालेली होती त्यामध्ये. तशीच होती आज पण असं म्हणत होता, म्हणून मेथीची भाजी घेऊन आलेला आहे. छान मोठी चुडी आहे आणि भाजी ठीकही वाटत आहे. म्हणजे कवळी आहे, एकदम अशी निब्बरकट नाही किंवा पानं खराब झालेली नाहीत, व्यवस्थित वाटली. तर भाजी निवडून घेणार आहे. पण त्या अगोदर इकडे मी थोडीफार भाजीची तयारी करत आहे. दिनेशला म्हणलेलं आहे की आता मला लेट झालेला आहे स्वयंपाकाला. म्हणजे रात्रीचे 9:30 वाजत आहेत, आणखीन भाजी बनलेली नाही आहे. तर इकडे घाई गडबडीमध्ये मी काय केलं, म्हणजे मूगडाळ व्यवस्थित पातेल्यामध्ये शिजत नव्हती तर मी कुकरमध्ये लावलेलं आहे. म्हणजे 1 शिटी आली परफेक्ट ते शिजेल तोपर्यंत इकडे दिनेश भाजी जी आहे ना ते निवडत आहे. आणि मी इकडे टोमॅटो, कांदा हे घेऊन मी इकडे खालीच बसलेले आहे. सुरीनं मला थोडंसं जास्त वेळ लागतं. इळतीवरती जे आहे ना माझा हात बसलेला आहे, फास्टपणे होतं, म्हणून मी इळतीवरती इकडे कांदा, टोमॅटो जे आहे बारीक कट करून घेत आहे. कोथिंबीर इकडे दिनेश निवडत आहे. कोथिंबीर, मेथीची भाजी थोडीफार मी भाजी टाकून बनवणार आहे. खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. म्हणजे रात्रीच्या वेळेत खूप टेन्शन असतं, थोडंफार बनवायचं असतं आपल्याला, पण टेन्शन खूप मोठं असतं की काय बनवायचं. तर एकदम सोपं ऑप्शन आहे. मुगाच्या डाळीमध्ये आपण पालक किंवा मेथी घालून बनवू शकता. टिफिनला देण्यासाठी योग्य आहे. आणि रात्रीच्या वेळेत विचार येतो भरपूर की काय बनवायचं, थोडं म्हणजे कमी प्रमाणात बनवायचं असतं आपल्याला, रात्री स्वयंपाक जास्त खपत नाही आहे. तर ही भाजी ना एकदम व्यवस्थित परफेक्ट आहे, कमी वेळात बनते आणि जास्त राहणार पण नाही आहे. इकडे 2 टोमॅटो, 2 कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि आमची चर्चा पण चालू आहे. आणि ही मेथीची भाजी कशी आहे ना, एकदम काळीसारखी आहे, त्याला
पानं पण 4-4च आहेत, त्यामुळे हे निवडण्यासाठी भरपूर वेळ जाणार आहे. सकाळच्या वेळेत तर ही भाजी निवडण्यामध्येच भरपूर वेळ जाणार आहे, स्वयंपाक लवकर होणार नाही, म्हणून या वेळेमध्ये पूर्ण भाजी निवडणं हे योग्य आहे. तर इकडे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. लसूण मी अगोदर थोडंफार सोलेलं होतं, आणखी थोडंफार राहिलेलं. लसणामध्ये भरपूर वेळ जातो आपल्याला, थोडासा वेळ जास्त खातो, वेळ खाऊ काम आहे. तर सगळी तयारी मी करून घेतली. इकडं आलं आणि लसूण मी ठेसून घेतलेला आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडीशी मेथीची भाजी मी बारीक कट करून घेतली. तोपर्यंत मुगाची डाळ बघू शकता परफेक्ट शिजलेली आहे, म्हणजे पातेल्यामध्ये भरपूर वेळ लागत होता, पण कुकरमध्ये एकच सिटी लागली, बरोबर डाळ म्हणजे एकदम छान अशी मऊ शिजून तयार आहे. आणि इकडं तुम्ही म्हणत होता की तेलासाठी मोठी कॅटली केलेली आहे ताई, तर डब्यामध्ये म्हणजे भांड्याच्या दुकानामध्ये ना आपल्याला व्यवस्थित डबे भेटून जातात छान असे. तर हो, जेव्हा मी मार्केटला जाईल त्यावेळेत आले, म्हणजे जास्त प्रमाणात मी बाहेर निघत नाही, त्यामुळे काही वस्तू मी खरेदी करू शकत नाही असं आहे. ज्या दिवशी आपण स्वतः जातो त्या दिवशी बघून आणतो. जसं आपण पुरुषांना काय आणायला सांगितलं तर एक सांगितलं तरी दुसरंच घेऊन येतात आणि ते आपल्याला आवडत नाही. त्यामुळे त्यांना न सांगता मी स्वतः म्हणजे ज्या दिवशी मी बाहेर जाईन त्या दिवशी मी घेऊन येणार आहे किंवा ऑनलाईन मी बघणार आहे. व मला पण वाटतं की ती जी कॅटली आहे खूप मोठी आहे, व्यवस्थित वाटत नाही किचनवरती, म्हणून छोट्या कॅटलीमध्ये मी तेल काढलेलं आहे. तर इकडं कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि ठेसलेलं जे अद्रक लसूण होतं ते टाकलेलं आहे, परतून घेतलं. नंतर मी इकडं कांदा टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. आणि नंतर कोथिंबीर आणि जी मेथीची भाजी आहे मी थोडीफारच घेतली, फक्त 2 वाटी मेथीची भाजी बारीक कट करून घेतली, ते टाकलेले आहे, परतून घेतलं. जसं फोडणीमध्ये मेथीची भाजी टाकलो एकदम थोडीशी होते, अगोदर आपल्याला जास्त वाटते पण नंतर जसं आपण परतत गेलो तसे ती कमी होते. आणि नंतर मी मसाले टाकलेले आहेत, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे. आणि हिरवी मिरचीचा ठेसा मी 2 चमचे टाकलेले आहेत, म्हणजे या भाजीमध्ये हिरवी मिरचीचा जी फ्लेवर आहे ना खूप छान येतो. लाल मिरची टाकण्याऐवजी आपण हिरवी मिरची टाकली तर भाजी खूप छान टेस्टी बनते. हिरव्या मिरच्या मी सकाळच्या वेळेतच भाजून पेस्ट बनवून ठेवलेली आहे, जेव्हा अशी भाजी बनवून तयार भेटतं आपल्याला. नंतर मी टमॅटो टाकलेले आहेत, व्यवस्थित परतलेले आहे. थोडंसं मीठ टाकलं म्हणजे टमॅटो लवकर विरघळला जाईल आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेला आहे. तर तिकडे मसाला बनवून तयार होत आहे, तोपर्यंत इकडे जी मूग डाळ आहे त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर आणि बिलकुल थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण आपण भाजीमध्ये मीठ टाकलेलं आहे. आणि छान मी पळीनं घोटून घेतलं आणि थोडंसं गरम पाणी टाकून जितकी पातळ पाहिजे तितकं मी पातळ भाजी करून घेतलेली आहे. तोपर्यंत टमॅटो पण छान विरघळलेला आहे, म्हणजे मसाला बनवून तयार झालेला आहे. ही मिक्स केलेली डाळ मी यामध्ये ओतलेली आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती थोडंसं शिजवून घ्यायचं, जास्त नाही शिजवायचं. खूप छान टेस्टी ही मुगाची भाजी बनवून तयार होते. तोपर्यंत दिनेशने इकडे पूर्ण भाजी निवडलेली आहे, आता कोथिंबीर निवडत आहे. म्हणजे अगोदर मी म्हणलेलं होतं दिनेशला की थोडंफार तू सुरुवात कर आणि मी पूर्णपणे भाजी निवडेन, तोपर्यंत मी भाजी बनवते. दिनेश तेच म्हणत आहे, मम्मी भाजी बनवायला तुला किती वेळ लागला, पूर्ण भाजीच माझी निवडून झालेली आहे. तर हे बरं झालं, उद्याच्याला मला भरपूर वेळ गेला असता यामध्ये. तर भाजी निवडून झालेली आहे, स्वच्छ धुवून मी ठेवणार आहे आणि इकडे दिनेशला मी जेवायला वाढलेला आहे. तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आजचा वार गुरुवार आहे. तर आज मला पूजेला भरपूर वेळ जातो, म्हणजे स्वयंपाक तितका नसतो आज. फक्त दिनेशसाठी मला वरण भात बनवायचा आहे, कारण थोडंफार नाश्ता बनवला तरी पण चालतं, पण यांना वरण भात खूप फेवरेट आहे, तर तेच बनणार आहे. आणि इकडे बघू शकता शेरूची आणि दिनूची मस्ती. म्हणजे आज दिनेश रनिंगला गेलेला नाही आहे, म्हणत होता मम्मी दररोज झोपच होत नाही माझी व्यवस्थित, म्हणून सकाळी जागा आली नाही त्यामुळे गेला नाही. तर राहू दे म्हणलं, आज एक दिवस रेस्ट घेतलेला आहे. आणि आता उठून आलेला आहे खाली आणि शेरूसोबत मस्ती चालू आहे. माझी बाकीची सगळी कामं आवरली आहेत, आंघोळी झालेली आहे. आणि इकडे कुंड्यामध्ये 2 फुलं उगवले, ते गुलाब आहे, एक शेवंती आहे, ते पण घेतलेले आहेत. आणि दिनेशला म्हटलं दूध आणा, आणखीन गेलेला नाही, म्हणजे जसं रनिंगला जातो ना येते वेळेस दूध घेऊन येतो, पण आज रनिंगलाच गेला नाही, तर आता दूध आणायला पाठवत आहे. आणि त्याला म्हणलं येते वेळेस फुलं घेऊन ये, म्हणजे शेवंती गुलाब जेही फुलं भेटतात ते घेऊन ये, कारण इथं सगळे व्हाईट कलरचीच फुलं असतात स्वास्तिकचे, वेगळे लाल वगैरे उगवत नाहीत. त्यामुळे मी मार्केटमधनं थोडेफार फुलं आणायला लावणार आहे. आणि तसं तर गुरुवारची देवपूजा खूप स्पेशल असते आणि आरामात 2 ते 2.5 तास मला पूजेला लागतात. तर इकडे कशाला आलेली आहे मी, तर लिंबूचे पानं मला चहामध्ये टाकण्यासाठी लागणार आहे. लिंबूचे पानं, पुदिना हे टाकून मी चहा बनवते, डिकाशन चहा खूप छान बनतो. दूध टाकण्याची आपल्याला गरजच वाटत नाही, तसं तर दुधाचा चहा मी बंदच केलेला आहे. अशा प्रकारे मी डिकाशन चहा बनवून घेते, पुदिना लिंबूचे पानं टाकून. खूप छान फ्लेवर येतो याचा आणि छान पण लागतो. तर इकडे चहा बनवून तयार झालेला आहे. तर चहा ओतून घेते आणि चहा पिऊन घेते अगोदर, मग नंतर मी कुकरला डाळ लावणार आहे, एकीकडे भात लावणार आहे. तोपर्यंत माझी देवपूजा जी आहे ती सुरू करणार आहे, कारण आज भरपूर वेळ मला पूजेला लागतो. प्रत्येक गुरुवारी पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिनिंग होत असते. कळशाचे तांबे आहेत, परत उतरणीचे तांबे आहेत, हे सगळं क्लीन करण्यामध्ये, म्हणजे जे पित्तळ तांबे धातूचे भांडे बनलेले आहेत ना, ते 8 दिवसाला एक वेळा मी क्लीन करत असते. आणि थोडासा रंग जे आहे ना ते चेंज होतो आणि क्लीन करायला मला वेळही लागतो, त्यामुळे थोडासा वेळ मला जास्त आज द्यावा लागेल. म्हणून मॉर्निंगची कामं थोडंसं लवकरच आवरलेली आहे. आणि चहा घेऊन मी बाहेर आलेले आहे, म्हणजे किचनमध्ये गरमी खूप होत आहे. सकाळ असो, संध्याकाळ असो, दुपार असो, कुठलीही वेळ असो, गरमी मात्र खूप वाढलेली आहे. आता सगळीकडेची गरमी आहे, सगळेजण असंच म्हणत आहेत आणि न्यूजमध्ये पण तीच चर्चा चालू आहे की गरमी खूप आहे सगळीकडे. खरंच खूप गरमी पडली
ठेवलेले आहे. तर आता आलेले मी बाहेर चहा पिण्यासाठी. तर चहा शिरू मला पिऊ देत नव्हता, त्याला वाटत होती की त्यामध्ये दूध आहे. तर मी चहा आतमध्ये जेवून पेलेला आहे. नंतर शिरूसाठी इकडे मी दूध घेऊन आलेले आहे. म्हणजे एक सवय झाली आहे, त्याला माहिती आहे कपामध्ये मी दूध घेऊन येते त्याला टाकण्यासाठी, म्हणून तो तसा करत होता. आणि ही जी चपाती आहे ती थोडीफार रात्रीची राहिली, ती खाल्ला नाही, तेच जिनिस दुधात टाकलेला आहे, तरी पण खायचं मन नाही, कारण फक्त दूध प्यायला आवडतं शिरूला. चपाती टाकली तर अजिबात खात नाहीये. आणि असाच प्रकारे आजकाल ना अजिबात चपाती खायचं बंद केलेलं, फक्त दूध टाका, ती पिता आणि शांत बसतं. दिनेश जात आहे दूध आणण्यासाठी, शेरू पण त्याच्या मागं जात आहे. आणि दुसरी डॉगी दिसलं त्याला, आणि त्याच्या मागं कुठवर शेरू गेला ते बघा तुम्ही. सेत जात आहे त्याच्या मागं. तर दिनेश पण त्याच्या मागत जात आहे, कारण अशा जर बाहेरच्या डॉगीसोबत शेरू जायला लागला ना, मग परत घरी येणार नाही. त्यामुळे दिनेश पण त्याच्या मागं उन्हामध्ये शेरूला आणण्यासाठी गेलेला होता. तर घेऊन आलेला आहे, आणून बांधला आणि मगच दूध आणायला गेलेला आहे. तर असं दिनेश दूध घेऊन येईल तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. म्हणजे वेळ तर लागणारच आहे, पण सुरुवात मी केलेली आहे. टायमिंग सांगेन तर तुम्हाला आता 8 तरी वाजले असावे. म्हणजे चहा बनवला, पिला, परत कुकरला डाळ वगैरे लावली, ही थोडीफार कामं माझी किचनची आवरली आणि मी आता देवपूजा करत आहे. तर इकडे मी देवं सगळे उचलून किचन काउंटर ठेवलेले आहेत. म्हणजे पूर्ण देवाचे डीप क्लीन करायचे आहे. जेही देवा आहे, म्हणजे जेही देवाऱ्यामध्ये सामान ठेवलेले देवाचं सामान आहे, देवा आहेत, साईबाबांची मूर्ती आहे, आणि वरच्या साईडला मी परडी वगैरे ठेवलेली आहे. फुलाचं जे हार आहे, जे डेकोरेशनसाठी मी ठेवलेलं आहे, खूप सुंदर दिसतं ते. नाहीतरी आपला देवारा कसा एकदम व्हाईट कलरचा आहे, आसन जे आहे ती चेंज असतं, म्हणजे थोडं चॉकलेटी किंवा सेंद्रिय कलरचं मी अंतरत असते प्रत्येक आठवड्याला. पण जे फुलाचं गजरा आहे ना, ते म्हणजे जे हार आहे ना प्लास्टिकचं, ते खूप सुंदर दिसतं, थोडंसं कलरफुल ते ठेवलेलं आहे. पण पूर्ण मी देव असो काही असो डेकोरेशनचं सामान सगळं मी काढलेलं आहे. पूर्ण देवारा पूर्णपणे रिकामं करून घेते. आणि इकडे जे आरतीचं ताट ठेवलेलं आहे, मी चौरंग दिसत नाही त्यामुळे थोडंसं सुनं वाटत आहे ना. शेजाऱ्यांच्या ताईच्या घरी पूजा होती, त्याने घेऊन गेलेले आहे काल, तर आज आणून दिलेले आहेत. आता मी ठेवणार आहे, म्हणजे रात्री आणलेलं होतं त्यामुळे मी काही चित्र काढाकाढी केली नाही. चौरंग मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेला आहे. आता पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होणार आहे. चौरंग पण मी स्वच्छ पुसून ठेवणार आहे. साईबांचे फोटो त्याच्यावरती असते आणि मग आरतीचं ताट वगैरे मी चौरंगावरती ठेवत असते. तर पूर्ण देवारा ज्याने मी रिकामा करून घेतलेला आहे आणि रांगोळी पण काढून घेतलेली आहे. आणि पूर्ण देवारा मी अगोदर स्वच्छ कोरड्या कपड्यानं पुसून घेते. आणि साईबांचे जे फोटो इथं ठेवलेले आहे ते पण मी स्वच्छ पुसून घेते. सगळंच मी इथून खाली काढून ठेवलेलं आहे, कारण मागलच्या साईडला थोडीशी धूळ वगैरे जमलेली होती आणि दररोज काय आपला हात जात नाही तिथं. पण गुरुवारी मात्र निवांतपणे पूर्ण फोटो असो, तिथला मागलचा एरिया आहे ना, तो पण धूळ होतो, तिथं आपला हात जात नाही जास्त प्रमाणात, त्यामुळे ते पण मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे अगोदर कोरड्या कपड्यानं. नंतर जे आहे ना, मी लिक्विडचं पाणी करून पूर्ण देवारा जे आहे ना क्लीन करून घेणार आहे. आणि जेही वरच्या साईडला फोटो लावलेले ते पण पूर्ण मी पुसून घेत आहे. म्हणजे रोज होत नाही आपल्याला, कितीही तुम्ही धावपळ करा दररोज होणार नाही, कारण कामाचा लोड पण येतो, खूप सारी कामं आपली होऊन जातात, तर रोज होणार नाही. पण 8 दिवसाला एक वेळा आपण क्लीन केलो तरी पण स्वच्छ राहतात ते, आणि जास्त कामाचा लोड पण येणार नाही. तर इकडं जे आहे ना, मी मोठं भांडं घेतलं, त्यामध्ये लिक्विड टाकलेलं आहे. हे लिक्विड खूप छान आहे. यानं मार्बलचं जे देवारा आहे ना आपला एकदम स्वच्छ निघतो. म्हणजे धूळ वगैरे जी जमलेली आहे, किंवा आपण धूप लावतो, दिवा लावतो, त्याचा जे हे असतो ना, काय वाफ ऊब लागते ना, त्यामुळे थोडंसं काळपटपणा चढला जातो यावरती. पण या लिक्विडने ना व्यवस्थित ते निघालं जातं, एकदम छान चकाचक, एकदम व्हाईट अँड व्हाईट मार्बलचं मंदिर चमकायला लागतं. तर इकडे हे लिक्विडच्या पाण्यामध्ये मी कॉटनचा कपडा टाकलेला आहे आणि पूर्ण देवाऱ्याला जे आहे ना छान मी ते लावून घासून स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. नंतर एका कोरड्या कपड्याने मी पुसून घेणार आहे, म्हणजे एकदम स्वच्छ होतं. एकदम पाणी तर टाकता येणार नाही आपल्याला, पाणी कुठं जात नाही, त्यामुळे मला फक्त कॉटनच्या कपड्याने मी व्यवस्थित एक वेळा लिक्विडच्या पाण्याने, एक वेळा मी साध्या पाण्यानं स्वच्छ करून घेत आहे. बघू शकता एकदम पांढरा शुभ्र असा देवारा दिसत आहे. आणि दूध पण आलेला आहे, तर दूध गरम करायला ठेवायचं आहे. पण अगोदर मी पूर्णपणे देवारा जे आहे ना ते स्वच्छ करून घेते. देवारा हडकत राहील, नंतर आसन वगैरे मी टाकणार आहे. अगोदर मी सगळ्या देवांना, परत जी कळशाचे तांबे आहेत, उतरणीचे तांबे आहेत, खूप सारे होऊन जातात, ते सगळे मी पितांबर लावून छान घासून स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यानं पुसून मग मी लावणार आहे. म्हणजे यामध्ये वेळ कसा जायला अजिबात कळणार आहे. चौरंग मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेला होता काल, ते पण मी स्वच्छ पुसलेलं आहे आणि इथं ठेवलेलं आहे, कारण खूप सुनं वाटतं. एक सवय झालेली आपल्या दररोज बघून. एक दिवशी चौरंग नसलं तिथं खूप सुनं वाटत होतं की इथलं काय गेलेलं आहे विचार येतो. तर ठेवलेलं आहे. साईबाबांचे फोटो स्वच्छ पुसून मी चौरंगावरती ठेवलेले आहे. आणि भीतीवरती नाग दिसत होते, तुमच्या नंतर कमेंट येतात तिथं नाग कशासाठी, तर पंचमी दिवशी मी पूजा करत असते तशा प्रकारे. म्हणजे नागपंचमीचा व्हिडिओ मी पाठवलेला आहे, अपलोड केलेला आहे. बघू शकता मी कशा पद्धतीने नागपंचमीची पूजा करत असते. तर दूध मी अगोदर इकडे गरम करायला ठेवत आहे. म्हणजे दूध जे आहे ना जास्त वेळ ठेवला असंच गरमीमुळे खराब होऊ शकतं. तर अगोदर मी दूध गरम करायला ठेवले आणि तिकडे डाळ पण मी लावलेली आहे, कुकरला डाळ शिजलेली आहे. पण अगोदर मी देवपूजा करून घेते. दिनेश आणखीन आंघोळ केलेलं नाही, जोपर्यंत दिनेशची आंघोळ वगैरे होते तोपर्यंत मी पूजेचं आवरून घेते. तर सगळे उतरणीचे तांबे अगोदर मी घासून घेते. तुम्ही विचारत असता की यामध्ये काही धान्य टाकते काय, असेच ठेवते, तर थोडेफार तांदूळ टाकत असते, पण ते पण भिजलेले तर सगळे काढून मी चिमण्यांना टाकलेले आहेत. तर मी कशा पद्धतीने पूजा केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता या व्हिडिओला इथे सेंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक